नमस्कार, मी आहे दीपाली लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पहा, घागऱ्यावरती म्हणजे लेहंग्यावरती असा जबरदस्त कमर बेल्ट बनवलेला आहे। संपूर्ण कटिंग आणि शिलाई सोबत पहा कसा बनवायचा ते मेजरमेंट नुसार। आणि लाईक आणि सबस्क्राइब लगेचच करून घ्या। खूप छान असा हा कमर बेल्ट बनवून दाखवणार आहे। तर पहा, 3 इंच लांबी आणि 17 इंच रुंदी असा हा डबल फॅब्रिक घेतलेला आहे मी, म्हणजे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। आता आतल्या साईडनं याचा आतला साईड ही उलट आहे, पाहू शकता। आणि फ्लावर्स दिसतात म्हणजे ट्री दिसत आहेत, ती सरळ बाजू आहे। तर या दोन्ही पट्ट्या एकामेकावरती उलट मांडायच्या म्हणजे काय करायचं पहा, एकामेकावरती उलट मांडायचे आणि चारही कोपरे एकामेकावरती काय करायचे जॉईन करून घ्यायचे, म्हणजे जवळ असे आणायचे, एकामेकावरती मांडायचे आणि 1 इंचचा स्पेस असा कट करून घ्यायचा। पाहू शकता 1 इंचाचा असा हा ट्रायंगल मी कट केला। आणि हे कट करून काढल्यानंतर काय करायचं, हे ओपन करायचं। आता पहा, सरळ बाजू ही आत आहे आणि उलट बाजू ही वरती आहे। तर याला काय करायचं आहे, मला नॉड अटॅच करायचे। कमर बेल्ट बांधायला लागतो तर त्याला नॉड ह्या लागतातच। पहा, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला एकदा पाहिलं तरी हे जमणार आहे। आता पहा, या नॉड आहेत ना, या मी घेतलेल्या आहेत। या नॉड मला या कमर बेल्टला लावायच्या आहेत। तर याला मी लटकन तयार करणार आहे नॉडला। तर लटकनासाठी मी हा फॅब्रिक घेतलेला आहे। तर पहा, हा फॅब्रिक आहे, अशा प्रकारे मी थोडा फोल्ड केला आणि सगळ्या बाजू एकसारख्या करून घेतल्या, म्हणजे लटकन हे परफेक्ट येणार आहे। तर चारही कोपरे एकसारखे करून घ्यायचे पहा लटकन बनवताना। आता एकसारखे कोपरे करून घेतल्यानंतर काय करायचं, याला हे पहा 3.5 इंच लांबी आणि 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे। आता हे फोल्ड करायचं, यामध्ये अशा प्रकारे हे मांडायचं। मांडून घेतलं, फोल्ड करून घेतलं, अजून एकदा फोल्ड करून घेतलं। यामध्ये काय करायचं, नॉट ठेवायची पहा आणि याला शिलाई मारून घ्यायची। तर एवढं सुंदर लटकन तयार होणार आहे। पाहू शकता, एक लटकन मी तुम्हाला पटकन तयार करून दाखवलं या नॉडसाठी। तर असंच लटकन तुम्ही या कमर बेल्टसाठी बनवा। घागऱ्या किंवा साडीमध्ये जर तुम्ही असा कमर बेल्ट बनवून दिला तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन पण भेटणार आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो। पहा, हा साऊथ इंडियन घागरा वगैरे, तर त्यामध्ये असे कमर बेल्ट बनवले जातात। कोणताही घागरा म्हणजे लेहंगा असो तर कमर बेल्ट हा असतोच त्याला। तर पहा, दुसरे लटकन मी तयार करून घ्यायला सुरुवात केली। लक्ष देऊन पहा, व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित समजणार आहे तुम्हाला। मी खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये तुम्हाला परफेक्ट असं सांगत आहे, म्हणजे शिकवत आहे। कोणतीही गोष्ट फक्त पाहून समजून घेण्यापेक्षा एखादा माणूस आपल्याला समजून सांगत असेल तर त्याचं लक्ष देऊन ऐकायचं आणि समजून घ्यायचं। तर पहा, मस्त असा कमर बेल्ट मी बनवला, परफेक्ट असा रेडी झाला। आता पहा, एवढे सुंदर लटकन तयार झाले। असे लटकन तुम्ही परफेक्ट असं शिकून घेतले। आता पहा, हा कमर बेल्ट आपण उलट मांडलेला आहे। आता उलट मांडलेला कमर बेल्ट जो आहे त्याच्याकडेने आपल्याला काय करायचं आहे, शिलाई करून घ्यायची आहे। तर पहा, मी शिलाई करून घ्यायला सुरुवात केली। आता उलट दिशेने शिलाई करायची आहे। तर शिलाई करताना पहा, या कोपऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे लटकन बनवलेलं आहे नॉड, ती लावायची आहे। तर पहा, ती कशी लावायची, जर तुम्ही ती पलीकडच्या बाजूने लावली तर ती काय होणार आहे, आतमध्ये जाणार आहे, कारण कमर बेल्ट आपल्याला उलट करायचा आहे। म्हणून लावतानाच ती आतल्या साईडने लावायची, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कमर बेल्ट उलट करणार त्यावेळेस काय होणार आहे, तो बाहेर येणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित बांधता येणार आहे। तर पूर्णपणे आत ढकलत जायचं त्याला आणि टीप अर्धा इंचाचा स्पेस ठेवून मारत जायचं। तर खूपच छान असं पहा, व्यवस्थित लक्ष देऊन पहा, समजून सांगत आहे, हळूवार दाखवत आहे तुम्हाला जमण्यासाठी। आता मी काय करत आहे, याला टीप मारत आहे सगळ्या बाजूंनी। परफेक्ट अशी टीप मारायला मी सुरुवात केली। तर 2 बाजूंनी टीप आता मारून झाली। आता तिसरी बाजू म्हणजे इकडच्या बाजूचा त्रिकोण आला, तर त्यामध्ये आपल्याला राहिलेले लटकन जे बनवून घेतलेलं आहे आपण नॉड,
म्हणजे ब्लाऊज दोरी, लटकन दोरी सॉरी, तर ती यामध्ये घालून घ्यायची. आता घालून घेतली पहा. आता काय करायचं, यामध्ये सगळे लटकन आहे ते आत सारून घ्यायचे. राहिलेली टीप आहे ती कंप्लीट करायची. आता कंप्लीट करताना ही संपूर्ण कंप्लीट करायची नाही पहा. अगदी 2 इंच ते 2.5 इंच काय करायचं आहे, याला ठेवायचं आहे. तर ते एका कोपऱ्यामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता. पहा मी कसं बनवणार आहे, लक्ष देऊन व्यवस्थित पहा. आणि फायनल लुक पाहिला तर अजिबात देखील विसरू नका. पूर्णपणे आत लटकन मी टाकून दिले. आणि पहा आता 2 ते 2.5 इंचाचं मार्किंग राहिलेलं आहे, म्हणजे शिलाई मारायची राहिलेली आहे. तर मी ती ठेवलेली आहे, कारण मला हे उलट करायचं आहे. आता पहा मी याला परफेक्ट असं उलट करून घेणार आहे. आता उलट करताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्यवस्थित उलट करून घ्यायचं. याला नॉड वगैरे बाहेर येतात पहा. त्यासाठी तर मगाशी मी तुम्हाला आतून सांगितलेलं घालायला. अंगठा यामध्ये सहज बसला माझ्या हाताचा आणि मी याला वरती काढून घेतलं. खूप सुंदर असं हा कमर बेल्ट तयार होणार आहे. मी हँगिंगची लेस बसवणार आहे पुढे. परफेक्ट असं याला मी बाहेर काढून घेतलं. आता पहा दोन्ही साईडनं लटकन छान असे बाहेर आले. आता याला प्रेस करायचं व्यवस्थित हाताने आणि याला दाब टीप मारायची पहा. आता पहा ओपन आहे त्याला शेवट ठेवायचं आणि जे शिलाई केलेलं आहे त्यालाच काय करायचं, प्रथम टीप मारायला सुरुवात करायची. तर पाहू शकता मी कशी टीप मारणार आहे अगोदर. हे ओपन अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडला घालायचं आहे. तर टीप मारायला सुरुवात केली कडेनी. पहा अशा प्रकारे काय करायचं, याला हळूहळू अशी टीप मारत 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 जायचं. परफेक्ट अशी टीप मारून घ्यायची. दाब टीप आहे ही. परफेक्ट असा कमर बेल्ट तुम्हाला शिकता येणार आहे. व्यवस्थित कोणतीही स्टेप समजून घेतली तर पटकन समजून जाते. आता पहा टीप पूर्ण होत आली. साईडहून संपूर्ण टीप झाली. आता पहा इथं जिथं नॉड बसवलेली आहे तिथं काय करायचं, थोडीशी डबल टीप घ्यायची, म्हणजे काय होतं नॉड निसटत नाही. आता इकडच्या साईडला पहा हे कापड जे आहे ते थोडंसं जड आहे, लेहंग्यातीलच आहे पहा. साडीचा काठ, साडीची किनार किंवा साडीतील मधील ब्लाऊजमधील फॅब्रिकचा तुम्ही असा कमर बेल्ट बनवू शकता. आता पहा जे ओपन ठेवलेलं होतं ते आलेलं आहे पुढे. तर ते कसं मी आत लावणार आहे आणि त्याच्यावरून टीप मारणार आहे. तर पहा 1/2 इंच स्पेस आत असा दुमडायचा. धागा कट केला मी, धागा राहिला होता. तर पहा असं 1/2 इंच आत दुमडायचं, एकावरती एक धरायचा आणि त्याला काय करायचं, टीप मारून घ्यायची. व्यवस्थित लक्ष देऊन पहा, परफेक्ट असं शिकून घ्या. तर मी काय केलं, याला परफेक्ट अशी टीप मारून घेतली. खूपच छान असा हा कमर बेल्ट रेडी झाला. आता पहा एक्स्ट्रा कट करून काढलं. मस्त असा कमर बेल्ट बनवला मी. आणि हे पहा आता याला काय करायचं, हँगिंगची लेस किंवा लटकनची लेस तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती बसवून घ्यायची. तर माझ्याकडे खूप छान अशी लटकनची लेस आहे आणि ब्लाऊजला लावल्यानंतर उरलेली ही लेस आहे ती मी आता याला लावून घेणार आहे. एका साईडनं पहा जेवढी आपल्याला लागणार आहे 17 इंच लांब, 1 इंच आपलं शिलाईसाठी गेलं, 16 इंचाचा कमर बेल्ट आपला परफेक्ट असा रेडी होणार आहे. मस्त असं शिकून घ्या. तर आता पहा थोडंसं डबल प्रेस करून काय करायचं, हे हँगिंगची जी लेस आहे ती मोती आहेत पहा याला, तर मोती कुठेही तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि याला 1 साईड दाब जरी लावला मशीनला तरी चालणार आहे, परंतु माझ्या साईडला थोडे मोती आहेत, याच्यावरून मशीन चालत आहे म्हटल्यावरती मी काय केलं,
लावून घेतलं. मोती आहेत याला, मोठे मोती छोटे मोती आहेत. हँगिंगची ही लेस आहे. तर मस्त असं हँगिंग मी या कमर बेल्टला करून घेतलं पहा. तर एवढा फायनल लुक सुंदर तयार झालेला आहे कमर बेल्ट, तर पाहूनच घ्या. मस्त असा कमर बेल्ट मी बनवला. आता पहा, याला थोडीशी मी डबल टिप मारली. इथं थोडंसं टिप मारायची राहिली होती म्हटल्यावरती मारून घेतली. तर फायनल लुक नक्कीच पहा कसा तयार झालेला आहे याचा. तुम्हाला तर खूप आवडणार. लाईक आणि सबस्क्राईब तर करूनच घ्या, विसरू नका.